काय ग? रंकाळ्याला जाऊया म्हणून. रंकाळ्याला जायचं? हां, चला की जाऊया आता. जाऊया खरं पैसे नाहीत बाबा माझ्याकडे. तुमच्याकडे आहेत. नाहीत पैसे माझ्याकडे. मग एकच फिरी घेऊन या. कसली? एक फेरी कसली? गाडीची. कसल्या गाडीची? काय गाडीची? थार गाडीची. हां, नाही नसतं जाऊन खेळून यायचं बाबा, माझ्याकडे पैसे नाहीत. हां. हां, थार गाडीत बसायला मागणार नाहीस ना? हां? थार गाडीत बसायला मागणार नाहीस ना? नाही मग. मग तिथं झोपाळ वगैरे तेवढंच बसून येऊया मग. चालते. चल मग उठ जाऊया. चल, आवरलं आहे तुझं? आवरलं काय तुझं? आवडलंय की. मग चल उठ. बऱ्याच दिवसापासून जिजा म्हणत होती रंकाळ्याला जाऊया, पण पाऊस असल्यामुळं तिला म्हटलं पाऊस जाऊ दे आणि ऊन आलं की मग जाऊया. मग काय मागचे 2 दिवस ऊन असल्यामुळे जिजाने रंकाळ्याला जायचा विषय उचलून धरला. मग काय चला म्हटलं एकदाचा रंकाळ्याचा प्रश्न मार्गी लावूया. मग काय ही बघा काढली आपली R15. ही आपल्या गरिबाची R15 आहे बघा. तुम्ही आणि म्हणाल ह्यो काय दाखवालाय. आणि केली बघा कूच रंकाळ्याच्या दिशेनं. रंकाळ्यात जाऊन खेळायचं म्हटल्यावर जिजा कशी खुश आहे बघा. आणि रंकाळा काय आमच्यापासून लांब नव्हता, एक 5-10 मिनिटाचं अंतर असल्यामुळं जायला काय वेळ लागला नाही. हा बघा संध्या मठ. आणि रंकाळा बघून जिजाची एक्सप्रेशन अशी होती बघा. मोगॅम्बो खुश हो. आणि पोचलो बघा रंकाळ्यावर. बघतोय तर काय आपल्या रंकाळ्यामध्ये हे बघा म्युझिक फाउंटन बसवले आणि याचं उद्घाटन आजच संध्याकाळी होणार होतं. बघूया म्हटलं आपण हाय तोवर होतंय का उद्घाटन. तोवर इकडं जिजाची खेळासाठी धडपड चालू होती. तिनं घेतला दादाला सोबत आणि खेळासाठी शोध चालू केला. तोवर गेली बघा जम्पिंग जपांगच्या इथं. त्याचं जोडायचं काम चालू असल्यामुळं तिला म्हटलं तोवर दुसरीकडे खेळ, मग नंतर येऊया. थोडा वेळ खेळली आणि परत गेली बघा जम्पिंग जपांगच्या दिशेनं. मग काय जम्पिंग जपांग बघितल्यावर मॅडम कुणाला विचारायच्या आधीच आत शिरल्या.
साला कर क्या रहा है यहाँ पे? जम्पिंग जपांगमध्ये खेळून झाल्यानंतर जिजाला हे समोर हे बघा, ह्याला काय म्हणतात हे काय मला माहीत नाही. तुम्हाला कोणाला माहीत असलं अबे साले नक्कीच कमेंट करा. मग काय जिजानं मारली एंट्री आणि रोपेवर चढल्यासारखं चालू केलं बघा वरती जायला. आधी थोडी घाबरत होती, पण नंतर मजा येईल तसं लागली खेळायला. तिथनं बाहेर पडतोय तोवर का जिजाला दिसली बघा ही थार गाडी. मग काय मॅडमांनी केली की फरमाईश गाडीत बसायची. तिचा पैसे आहेत ना गाडीत बसायची पण गडबड आणि उतरायची पण गडबड. तर मित्रांनो, आम्ही घरी जाऊन परत संध्याकाळी आलो होतो. तर अशी होती आजची रंकाळ्याची संध्याकाळ. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.